गाडीची काच फोडून मोबाईल चोरी करणारा चोरटा आडगाव पोलिसांच्या ताब्यात। 8 मोबाईल फोन जप्त। आडगाव डीबी पथकाची उल्लेखनीय कामगिरी। गाडीची काच फोडून मोबाईल व रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अवघ्या काही दिवसात जेरबंद करण्यात आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाला यश आले आहे। या कारवाईत चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत करण्यासोबतच आरोपीकडून आणखीन 7 महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून एकूण 1,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तुषार जनार्दन पवार यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। फिर्यादीनुसार 11 मे 2026 रोजी सायंकाळी स्वामीनारायण मंदिर परिसरात पार्क केलेल्या त्यांच्या वाहनाची काच फोडून अज्ञात चोरट्याने मोबाईल व रोख रक्कम असलेली पर्स चोरी केली होती। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 199/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असताना आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की चोरीतील मोबाईल विक्रीसाठी एक संशयित इसम येणार आहे। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने आपले नाव कार्तिक अशोक नाडार असे सांगितले। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला। तसेच त्याच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे आणखीन 7 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये विवो, वनप्लस, रेडमी, आयफोन, IQ आणि ओप्पो कंपनीचा मोबाईलचा समावेश आहे। पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 1,07,000 रुपये असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे। आरोपीकडून आणखीन काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक गुन्हे शिवाजी आहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, संजय राठोड, निलेश काटकर, शिवाजी आहाड तसेच पोलीस अंमलदार अभय गोसावी, सुरेश खालकर, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल रावत, रवींद्र लिटके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे आणि महिला पोलीस अंमलदार वैशाली बच्छाव यांनी सहभाग घेतला। 16/4/2026 रोजी स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी एक भाविक दर्शनासाठी आले होते। दर्शन करून ते परत त्यांच्या गाडीपाशी आले। गाडीची काच फुटलेली दिसली। त्या गाडीमधून त्यांचा मोबाईल आणि पैसे गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी आडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिली। त्याप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ 1 माननीय उपायुक्त मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शोध पथकाचे अधिकाऱ्यांनी, अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कार्तिक नाडार यास ताब्यात घेतले। त्याच्यातून सदर गुन्ह्यातील जो गेलेला मोबाईल आहे त्याला त्या ताब्यातून तो मोबाईल हस्तगत